अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू असलेल्या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी पुणे खडकी येथील प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांनी जगणं सुंदर आहे या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान सादर केले। त्यांच्या प्रभावी विचारांनी उपस्थितांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची प्रेरणा दिली। या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाचे उद्घाटन दिशेंदुनी एज्युकेशन कोऑप सोसायटीचे सहसचिव युयू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे सचिव सागरमलजी जैन यांच्यासह इतर मान्यवर तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। गरुड स्मृती व्याख्यानमाला पुण्यस्मरण सोहळा 2024 तिसरे पुष्प 16व्या वर्षातील लवकरच या ठिकाणी हरिप्रसाद महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं। सन्माननीय प्राचार्य संजयजी चाकणे सर, या व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष काकासू सागरमलजी जैन, संस्थेचे सहसचिव आदरणीय युवदादा, आपणास विनंती की आपण दीप प्रज्वलन करावं। दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो संकल्प आहे। अज्ञान रूपी अंधकार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प। आणि असं म्हटलं जातं की दिव्यानं दिवा लावत गेलं तर एक सुंदर दीपमाळ तयार होते आणि माणसानं माणूस जोडत गेलं तर एक सुंदर माणुसकीचं नातं तयार होतं। याच व्याख्यानमालेचा हा उद्देश भक्ती जीवन व आध्यात्मिक जीवन यांच्या विकासासाठी भाव, बुद्धी आणि आत्मा यांचे अन्न देणारी तूच आहेस, म्हणून तू ज्ञान आणि प्रेमाची भिक्षा दे असे म्हणत समाज सेवेची भक्ती जपत अध्यात्माला केंद्रस्थानी मानत आई जगदंबेकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा आणि प्रेमाची शिदोरी ही भिक्षा फक्त आणि फक्त समाजासाठी वापरणारे तसेच आपली संपूर्ण जीवन गोर गरिबांच्या कल्याणासाठी वेचणारे शिक्षण महर्षी कर्मवीर कैलासवासी बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आचार्य गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमालेचे हे 16वे वर्ष आणि आजचे तिसरे पुष्प। तर आजच्या या तिसऱ्या पुष्पाच्या या व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका मांडण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करू इच्छितो संस्थेचे सहसचिव सन्माननीय युयूदादा पाटील। दादा, आपणास नम्र विनंती, आपण आजच्या या सत्राचं प्रास्ताविक करावं। आजचा हा आपला 16वा दिन आपण या ठिकाणी 55 दिवसही पूर्ण नाही, पण असं असलेलं व्यक्तिमत्व शिक्षण महर्षी या जिल्ह्याचे आचार्य बापूसाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शासनाच्या विरोधात असतानाही या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली। संस्थापक त्यांचे वडीलच होते, आदरणीय कैलासवासी आप्पासाहेब। पण जेव्हा बापूंच्या ताब्यात ही संस्था आली तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत ढबळायला आलेली होती आणि या अशा परिस्थितीमध्ये बापूंनी ती संस्था चालवायला घेतली म्हणजे त्यांच्याकडे ती सोपवली। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1944ला 17 जुलै 1944ला संस्थेची स्थापना झाली। पारतंत्र्यामध्ये असताना या गावाला एक विशेष परंपरा होती। स्वातंत्र्य संग्रामात सगळे लोक पेटून उठलेले असताना त्या काळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी इथलं सरकारी पोस्ट ऑफिस जाळलं। 2 हुतात्मे पण झाले आणि त्यावेळेला या गावचा
तत्कालीन शासनकर्त्यांनी सामुदायिक दंड केला आणि त्या सामुदायिक दंडाची रक्कम कशासाठी वापरावी त्या परकीय शासनानेच त्याचा विचार केला आणि गावाला एकत्र बोलवून हा तुमचा दंड आम्ही तुम्हाला परत करतोय. तो दंडाची रक्कम परत गावाकडे आली. त्यावेळेला गावाच्या सगळ्या धुरीणांनी एकत्र बैठक केली की याचं करायचं कसं काय. तर सगळ्यांनी एकमुळे ठराव केला की या गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था नाही. जामनेर तालुक्यामध्ये फक्त एक जामनेरची शाळा होती. त्याच्यानंतर 44 हीच झाली. अशा क्रांतिकारकांच्या हुतात्म्यातून या संस्थाची निर्मिती झाली आणि त्याचं नेतृत्व बापूसाहेबांकडे आलं. पुढं पूर्ण 55 वर्षाचं आयुष्य कलवासी बापूंना लाभलं. काय असेल तर असो, नियतीचं मनामध्ये काय असतं आपल्याला माहीत नाही, पण जितकी अतिशय कुशाग्र बुद्धीची माणसं होती ती कमावतच जातात. आपल्याला ज्ञानेश्वराचं उदाहरण घ्यावं लागेल, तुकारामांचं घ्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सगळ्यात जास्त डिग्री मिळवल्या सगळ्या म्हणजे आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, वैद्यकीय असेल, तसे कैलासवासी श्रीकांत जिचकार फार कमी आयुष्य लावलं. म्हणून आमचे जे सर्व होते आदरणीय बापूसाहेब हे आणखी जर 10 वर्ष जरी आमच्यामध्ये राहिले असते तर निश्चितच या संस्थेचा याच्यापेक्षाही आणखी 4 पट 5 पट 10 पट विकास झाला असता. आमचं मेडिकल कॉलेज गेलं नसतं. अधिक मेडिकल कॉलेजमध्ये आणखी 1-2 कॉलेजची भर पडली असती. असो, नियतीला तर मान्य नव्हतं, ते स्वीकारलं पाहिजे. अशा या महामानवाचं पुण्यस्मरण आमची संस्था करते. सरांना मी सांगू इच्छितो की या संस्थेचा विकास पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला आमच्या प्राचार्यांनी आपल्याला झावुंके सरांनी सगळी माहिती दिली असेल. एक अजिंठ्याच्या आणि सातपुड्याच्या मध्ये हा जळगाव जिल्हा पसरलेला आहे. तर शेवटचं मध्य प्रदेशचं शेवटचं टोक असेल, इकडे मराठवाड्याचं शेवटचं टोक असेल. या सगळ्या अंतराच्या 150-200 मैलाचं अंतर असून सुद्धा अशा दुर्गम भागामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी आमच्या शाळा आहेत, अजिंठ्याच्या पायथ्याशी आमच्या शाळा आहेत. असा विस्तार या संस्थेचा बापूसाहेबांच्या काळात झाला. आणि राजकारणामध्ये बोलायचं झालं 1957लाच ऐन उमेदीमध्ये जेव्हा महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे त्या चळवळीमध्ये बापूसाहेब होते. आणि 57ला जेव्हा विधानसभेची इलेक्शन लागलं त्यावेळेला बापूसाहेब या मतदारसंघातून विरोधी पक्षामध्ये असून सुद्धा समाजवादी विचारसरणीची ती प्रथमतः 57लाच ही निवडणूक जिंकली. नंतर पुन्हा हारजीत राजकारणामध्ये चालत असते. पुन्हा 67ला उभे राहिले, पुन्हा निवडून आले. आणि वसंतदादा मुख्यमंत्री असताना ते अपक्ष निवडून आलेले होते. 17 अपक्षांना एकत्र केलं आणि वसंतदादांना समर्थन दिलं. तेव्हा या महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष ते झाले. अशी कारकीर्द एकंदरीत बापूंची आहे. राजकारणात, समाजकारणात, शैक्षणिक क्षेत्र असो, असं बहुरंगी व्यक्तिमत्व आचार्य बापूसाहेब होते. आणि म्हणून या परिसरावर या जिल्ह्यामध्ये जे काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं तितकं मोठं नसेल कदाचित, पण खानदेशमध्ये रयतची संस्था न येण्याचं कारण या जिल्ह्यामध्येच एक मराठा विद्याप्रसारक समाज जळगाव, राष्ट्रीय विद्याप्रसारक समाज चाळीसगाव आणि शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी शेंदुर्णी जामनेर तालुक्यामध्ये यांनी हा शैक्षणिक विकासाचा रथ
या जिल्ह्यामध्ये निर्माण केला, त्याच्यामुळे बाहेरच्या संस्था या जिल्ह्यामध्ये येऊ शकल्या नाही. आणि जिथे कर्मवीरांची संस्था आहे तिथे आम्ही जाऊ शकलो नाही, कारण कर्मवीरांचं कामच इतकं मोठं होतं की तिथं जाण्याची गरज इतर संस्थांना कधी पडली नाही. पण या जिल्ह्यांमध्ये हे जे काही थोर विभूती होऊन गेल्या, या घराण्याला सर मोठी वारसा. महाराष्ट्रामध्ये जेव्हा पंचायत राज स्थापन झालं तेव्हा महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला ग्रामपंचायत सरपंच आचार्य बापूसाहेबांच्या आई होत्या. हा वारसा त्या काळापासून आहे. बापूसाहेबांचे वडील आता जिल्हा परिषदेपूर्वी लोकल बोर्ड होतं, त्या लोकल बोर्डचे ते त्या काळातले अध्यक्ष होते. म्हणजे घराण्याला पुरा तालेला वारसा असल्यामुळे त्यांना बाळकडू घरामधूनच मिळालं. बहुभाषी होते, सगळ्या भाषा त्यांना अवगत होत्या. आचार्य ही पदवी त्यांना दिलेली त्यांनी मिळवली, अभ्यासातून मिळवली. जेव्हा इंटरव्ह्यू चालू होता त्यांचा घेणं, आणि इंटरव्ह्यूला 3 लोक आले उज्जैन विद्यापीठाचे. तर आमच्या गांधी चौकामध्ये निवडणुकीतच भाषण चालू होतं. ते भाषण त्यांनी ऐकलं आणि त्यांच्या रूमवरती गेल्यानंतर म्हणले, बापूसाहेब आपला इंटरव्ह्यू आम्ही घेतला आणि तुम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये पास झालात, इथंच त्यांनी सांगून टाकलं. असा बहुभाषिक सगळ्या भाषा, तुमच्या बोलीभाषा असतील, वंजारी असेल, आमचे चिटणीस इथे बसलेले मारवाडी समाजाची आपली भाषा असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, उर्दू असेल, मौलवी पडणार नाही अशी नमाज सुद्धा ते पडायचे. ईदची नमाज असते, त्या नमाजाच्या ठिकाणी जाऊन बापू त्यांना नमाज पढवायचे. असा विविधांगी, विविध प्रकारच्या भाषा अवगत असलेला, धर्माचं ज्ञान असलेला असं हे व्यक्तिमत्व बापूसाहेबांचं होतं. आणि म्हणून या परिसराला वाटलं की बापूसाहेबांचा गुणगौरव झाला पाहिजे, त्यांच्या स्मृती जागवल्या पाहिजे, म्हणून हा सोहळा दरवर्षी आम्ही साजरा करतो. आणि आपल्यासारखे महाराष्ट्रातून नामवंत या ठिकाणी आम्ही बोलवतो. समाज प्रबोधनाचं कार्य होतं, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आजचं हे जे 3रं पुष्प आहे याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. पुनश्च सगळ्यांना अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. नक्कीच दी शेंदोर्डी सेकंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटीचा इतिहास आणि कार्य हे प्रति इतर महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या संस्था आहेत त्याच्या अनुषंगाने नक्कीच ताकदीचं आहेच. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी या संस्थेचा नेहमी सिंहाचा वाटा या खानदेशात राहिलेला आहे. तदनंतर आपण वळूया स्वागताकडे, पण त्याआधी आलेल्या आजच्या सन्मान्य वक्त्यांचा परिचय या ठिकाणी आपण बघूया. आदरणीय सर, आपले येणे हे केवळ येणे नसून आमच्या काळजावर कोरलेले सुबक लेणे आहे. निमंत्रणाचा मान देऊन आपण इथं आलात. निमंत्रणाला मान देऊन आपण इथं आलात. ज्ञानी, गुणी, प्रज्ञावंत म्हणून आपण या व्यासपीठावर विराजमान झालात. आपला प्रत्येक विचार अनुभवांचं देणं आहे. नक्कीच आपण या ठिकाणी जे मांडणार आहात, चाकोरी बाहेर जे शिक्षण आहे त्यातला तो मूळ गाभा आहे. आपला प्रत्येक विचार अनुभवांचं देणं आहे. आपलं येणे केवळ येणे नसून आमच्या काळजावर कोरलेलं नक्कीच सुंदर सुबक असं लेणं आहे. सर, या त्रिविक्रम नगरीत आपलं सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा स्वागत करतो. आपला परिचय या ठिकाणी करतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसाधारण कुटुंबात आपला जन्म झाला. MSc इन फिजिक्स आपण फर्गसन कॉलेजमधून पुणे येथून केलं. फिजिक्स याच विषयामध्ये आपण विद्या वाचस्पती म्हणजे PhD झाला. आपली सेवा
अध्यापनाच्या पलीकडे जाऊन गेल्या 30 ते 35 वर्षापासून आपण समाजभानासाठी सुद्धा झटत आहात. अनेक विद्यार्थी आपण घडवलेत. राष्ट्रीय सेवा योजनामध्ये आपण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आपला उल्लेख आणि आपलं मार्गदर्शन आजही घेतलं जातं. एकूण 60 ते 65 संशोधक लेख आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आपल्या नावावर आहेत. इतर संस्थांकडून UGC असेल, वेगवेगळ्या संस्था असतील, यांच्याकडून एकूण 9 आपले लघु आणि मोठे असे संशोधन प्रकल्प आपण या विषयात पूर्ण केलेले आहेत इन फिजिक्स. सर्वांना सांगायला आनंद वाटतोय की एकूण 22 पेटंट शासन दरबारी सरांच्या नावे नोंद आज आहे. एकूण 22 पेटंट. आज सगळ्या सरांनी वेगवेगळ्या फेलोशिपमध्ये, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय इव्हेंटमध्ये, फॉरेन कंट्रीजमध्ये 25 वेळा परदेशवारी सरांनी केलेले आहे. त्यात इस्रायल, जर्मनी, जपान, UAE अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सरांनी आपल्या विषयाचं सादरीकरण केलेलं आहे. सरांच्या मार्गदर्शनात एकूण 5 विद्यार्थ्यांना डॉक्टरेट अवॉर्ड झालेले आहे. तसंच एक मैलाचा दगड म्हणून आमच्यासाठी, खास नवशिक्यांसाठी NSSच्या 2003 ते 2010 दरम्यान 7 वर्ष सरांनी NSS कॉर्डिनेटर SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे सर कॉर्डिनेटर होते आणि त्या काळात खऱ्या अर्थाने त्या NSS विभागाला 4 चांद त्या विद्यापीठाला लागले. अनेक पुरस्कार त्यांच्या नेतृत्वात त्या विभागाला मिळाले. आज तगायत 700च्या वर व्याख्यानं सरांची संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही झालेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं अजून ही गोष्ट शेअर करताना अभिमान वाटेल की गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आतापर्यंत 10 गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे. नुकतंच आपण जर मीडिया बघत असाल तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव जो सुरू झालेला आहे त्याची नांदी, त्याची पायाभरणी सरांच्या मार्गदर्शनातून आणि दूरदृष्टीतून झालेली आहे की असंख्य वाचक संपूर्ण देशातून त्या ठिकाणी येतात. सर सन्माननीय राज्यपाल निर्देशित सल्लागार समितीचे सदस्य आहेत आव्हानसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2004 पासून सरांनी हरित वारी ही पंढरीच्या वारीबरोबरची विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेसाठीची वारी सुरू केलेली आहे. आणि सर स्वतः 7 वर्षांपासून त्या काळात 20 किलोमीटर पायी चालून हरित वारीची संकल्पना सरांनी त्या ठिकाणी रुजवली. सर नक्कीच आपलं व्यक्तिमत्व हे शब्दात मांडता येण्यासारखं नाही आहे. कारण आपण आपल्या पुस्तकात म्हटलंय चाकोरी बाहेरील शिक्षणामध्ये की शिक्षण कसं असावं की सा विद्या या विमुक्त आहे, ते मनाला मुक्त करणारं असावं. खऱ्या अर्थानं आपण आपल्या कृतीतून आणि ज्ञानातून या समाजाला वेगवेगळ्या जोखडांमधून, वेगवेगळ्या समस्यांमधून मुक्त करण्याचं काम केलंय. सर आम्ही आपले ऋणी राहू. आणि नक्कीच माझ्यासारख्या नवशिक्या राष्ट्रीय सेवा योजनेचं काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील एकूण एक स्वयंसेवकाला नक्कीच आदरणीय प्राचार्य संजयजी चाकणे, ये जो नाम है ये नाम नहीं, ये फायर है फायर. पण मित्रांनो ही जी फायर आहे ही फायर त्यांच्या मायेची, प्रेमाची, मार्गदर्शनाची, आदराची आणि लढताना कौतुकानं पाठीवर थाप असल्याची पाय आहे. सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आदरणीय काकासाहेब सागरमलजी जैन तसेच माननीय दादासाहेब युवी पाटील यांना नम्र विनंती करतो की आदरणीय गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर संजयजी चाकणे साहेबांचा आपण या ठिकाणी स्वागत सत्कार करावा. आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजयजी चाकणे सर, आदरणीय काकासाहेब सागरमलजी जैन आणि आदरणीय युवकांना नम्र विनंती की शॉल, श्रीफळ व बुके देऊन टाळ्यांच्या गजरात हा स्वागताचा सोहळा आपण दाद दिलीच पाहिजे. श्रोत्यांनी, सर्व श्रोत्यांना नम्र विनंती की आपण टाळ्यांच्या गजरात या धन्यवाद. यानंतर
मी विनंती करतो प्राध्यापक योगेश चौधरी सरांना की त्यांनी माननीय काकासू सागरमलजी जैन या आजच्या या सत्राचे उद्घाटक अध्यक्ष व्याख्यानमाला समिती यांचं आपण स्वागत करावं. प्राध्यापक योगेश चौधरी. मी श्री गणेश कुमार सरांना विनंती करतो की आपण माननीय दादासू UV पाटील सहसचिव दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कॉप सोसायटी यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. श्री गणेश कुमार सर. तदनंतर माजी मुख्याध्यापक व संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय श्री AA पटेल सरांचं स्वागत श्री HD बारी सरांनी करावं. DH बारी सरांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. DH बारी सर. सन्माननीय राजूदादा पवार यांचं स्वागत प्राध्यापक SR पाटील सरांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. तदनंतर आगरजनजी जैन यांचं स्वागत डॉक्टर AN जीवरक सरांनी करावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो. आगरजनजी जैन. तदनंतर या व्याख्यानमालेच्या प्रसिद्धीसाठी मोलाची मदत करणारे सन्माननीय पत्रकार बांधव यांचं स्वागत डॉक्टर BN पतंगे सरांनी गुलाब पुष्प देऊन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. डॉक्टर BN पतंगे सर. सर्वांना संयोजन समितीतील सदस्यांना नम्र विनंती आहे की आपण गुलाब पुष्प देऊन सन्माननीय पत्रकार बांधवांचं स्वागत करावं. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघतोय, आदरणीय गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर संजयजी चाकणे साहेबांना नम्र विनंती करतो. सर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी आयोजित या व्याख्यानमालेसाठी आपण इथं आलेला आहात. मला फार कौतुक वाटते की अशा तालुका नसलेल्या गावात अशी व्याख्यानमाला होती आहे. मी महाराष्ट्रभर फिरतो आणि मोठ्या मोठ्या व्याख्यानमालांना गेलेलो आहे, पण एखाद्या गावात इतक्या मोठ्या संख्येने लोक जमतात याचं मला खरंच मनापासून कौतुक आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं म्हणजे तुम्हाला कंपल्सरी आणलंय की आलाय त्याच्यावर ते सगळं आहे, पण काहींचे चेहरे तसे दिसले म्हणून मी आपलं बोललो. कारण एवढ्या उशिरा व्याख्यानमालेला येणं असो. आदरणीय दादासाहेब संजयराव गरुड, त्याचबरोबर काकासाहेब जैन साहेब, दादासाहेब पाटील, भाऊसाहेब गरुड, माझे मित्र संजय भोळे, प्रशांतजी देशमुख, श्याम साळुंखे, दिनेश पाटील, आप्पा महाजन. खरं तर दिनेश पाटील आणि देशमुख सरांच्या प्रेमापोटी मी इथे आलो. जुने मित्र आहेत ते माझे. देशमुख सर माझ्या इंदापूर कॉलेजला एकदा आलेले होते आणि दिनेश सर हे NSS मुळे माझ्या खूप परिचयाचे आहेत. गुरुवर्य वगैरे ते मला म्हणत होते, पण तसं काही नाही, तो त्यांचा मनाचा मोठेपणा. पण ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, पण छान मराठी कविता वगैरे करत होते. बरं वाटलं. मित्र हो, विषय खूप छान आहे, जगणं सुंदर आहे, पण तसं असतं का? आणि नसतं तर का नसतं? आणि मग जगायचं म्हणजे नक्की काय करायचं? असे अनंत प्रश्न आहेत. ते काही तुम्हा एकट्याला नाही. माणूस जन्माला आल्यापासून जगण्याविषयीची त्याची आस्था आणि जी काही एकूणच नांदी आहे त्याच्यावर मी भाष्य करणार आहे.
माझी एक ओळख करायची राहून गेली, ती म्हणजे मी मूळचा म्हणजे मी 10 वर्ष खानदेशात राहिलेलो आहे. मी धरणगावला राहिलेलो आहे आणि रिंगणगावला, त्यानंतर पाळधीमध्ये आणि मग धरणगावला. त्यामुळे अहिराणी इथे ऐकायला येईल असं मला उगाचच वाटत होतं, पण आल्यापासून लोक अहिराणीमध्ये बोलत नाहीत माझ्याशी. अर्थात मला आता कळते, पण नीटसं बोलता येत नाही कारण इतका हे झालेला आहे. 83 साली मी जळगाववरनं पुण्याला गेलो. मधल्या काळात येत राहिलो, पण सारखं येणं झालं नाही. पण आता बऱ्याच वेळा येतो, म्हणजे हल्ली यायला लागलं. जामनेरला पूर्वी खूपदा यायचो. माझ्या वडिलांचे स्नेही जाधव नावाचे होते, त्यांच्याकडे आम्ही खूपदा यायचो. तेव्हापासून ह्या भागाची, शेंदुर्णीची खरं तर त्या काळामध्ये ओळख अशी असायची की वर्तमानपत्रात, त्यावेळी तरुण भारत आमच्या घरी यायचा आणि इथली जी रथयात्रा असते त्याचे फोटो हे आम्ही पाहायचो आणि म्हणून शेंदुर्णी सारखं मनामध्ये रुजलेलं होतं आणि आज पहिल्यांदा योग आलेला आहे. मित्र, होतं काय की जगणं सुंदर आहे असं म्हणत असताना आपला प्रश्न असा निर्माण झालेला आहे की आपण दुःख डोक्यावर घेऊन फिरत असतो. बरं, ते साधं घेऊन नाही फिरत. होतं काय की छोट्या छोट्या दुःखाच्या पुरचुंड्या तयार करायच्या, त्याचं मोठं गाठोडं करायचं आणि ते मनामनाचं गाठोडं डोक्यावर ठेवून कायम वावरत राहायचं, असा बऱ्याच जणांचा एक शिरस्ता असतो. बरं, नुसतं फिरायचं नाही ते गाठोडं घेऊन, मधनच एखादी दुःखाची पुरचुंडी काढायची, ती सोडायची आणि रडत बसायचं. इतकं वाईट असतं की प्राचार्य म्हणून फारच वाईट असतं. एखादं पोरग इतक्या पडेल चेहऱ्यानी वर्गात ऑफिसमध्ये येतं, कार्यालयात येतं प्राचार्यांच्या, इतक्या पडेल चेहऱ्यानी येतं आणि हळूच विचारतं येऊ का, त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच जगण्यावरचा विश्वासच उडून जातो. इतकं वाईट असतं, इतके पडेल चेहरे. बरं, ते फक्त मुलांचेच नाही, सगळ्यांचे. इतके दुःखी चेहरे, माणसं इतक्या दुःखी चेहऱ्याने वावरतात. खरं तर ह्या दोनच रेषा आहेत, त्या खाली केल्या की दुःखी होतात, थोड्या वर केल्या की हसऱ्या होतात. पण हे थोबाड नावाचं जे काही चीज आहे ते माणसं हसऱ्या चेहऱ्याने वागतच नाही. इतक्या पडेल चेहऱ्याने वागतात की असं वाटतं की सगळ्या त्या विश्वकर्म्यांनी सगळी दुःख ह्या एकट्या माणसाच्या डोक्यावर ठेवलेली आहे आणि हा आत्ता मरायला टेकलाय की काय असं वाटायला लागतं. का घडतं हे सगळं? याला अनेक कारणं असतात. की त्याला अहम नावाची एक गोष्ट असते, गंड. खरं तर त्याला इगो असा खूप छान शब्द इंग्रजीत आहे की इगो म्हणजे ह्या जगाचं सगळं ज्ञान मलाच आहे, बाकी कोणालाही नाही, अशी म्हणणारी एक पिढी असते. बरं, त्यांना ती जी पिढी असते ना, दुःखी वावरणारी जी पिढी असते, ते जगाला फार ज्ञान देतात. विशेषतः आमच्या शिक्षकांच्या स्टाफरूममध्ये त्याला आम्ही फिलॉसॉफर्स असं म्हणतो. तत्ववेत्ते असतात, जगाला ज्ञान देतात. म्हणजे आपल्यापैकी त्यातलं कोणी नाही. मी स्टाफरूममध्ये वर्षानुवर्ष बसलेलो आहे आणि त्यामुळे इथे शिक्षकांचा भरणा बऱ्यापैकी दिसतोय म्हणून मी आपलं बोलतो. त्यातले तुम्ही नाही हे मी आधीच क्लिअर करतो. स्टाफरूम मधले फिलॉसॉफर्स म्हणजे काय की जगाला ज्ञान सांगणार. त्यांच्या लेखी धोनीला क्रिकेट खेळता येत नाही, कोहलीला तर बॅटिंग जमतच नाही, यांना मात्र सगळं येते. त्यांच्या लेखी मोदींना परराष्ट्र धोरण काय समजत नाही, मनमोहन सिंगांना अर्थशास्त्र तर समजतच नव्हतं. हो, ट्रम्पला काहीच अक्कल नाही, तर सगळी अक्कल मलाच. आणि ते मलाच आहे हे जे आहे, मी सांगत होतो कोणाला अमुक धमुकला उभं राहू नको, पडणारेस. अरे तू उभा राहा ना, किती सोपं आहे. चिंतातूर जंतू नावाची गोविंदाग्रजांची एक उत्तम कविता आहे. त्या कवितेत हे ते जे असतात ना फिलॉसॉफर्स, हे चिंतातूर जंतू असतात. असाच एक प्राध्यापक मला भेटला आणि तो मला म्हणाला की अहो काय त्या सचिनला जमत नाही हो, 99वर आऊट झाला, बावळट कुठला वगैरे वगैरे वगैरे, आई माई बहीण जे काही काढता येतं ते सगळं काढलं त्याने. मी म्हटलं का हो, तो क्रिकेटचा बॉल असतो त्याचं वजन किती असतो? तो म्हटला वजन कशात मोजतात, इथून सुरुवात. ते खरं तर अंशात मोजतात. त्यांना माहीत असायचं काही कारणच नाही ना. हे म्हणजे काय, क्रिकेट हाफ पिच खेळणारे, भिंतीला बॉल लागला तर आऊट झाला म्हणणारे, एक टप्पा आऊट खेळणारे. हो बरं, कसल्या बॉलनी?
टेनिस बॉलनी म्हणजे लॉन टेनिसचा जो हिरवा बॉल असतो त्यांनी क्रिकेट खेळणारे आणि सचिनला शहाणपणा शिकवणार. की सचिन 99वर आउट झाला, त्यावेळी सचिन एक 10-12 वेळा आउट झाला होता अनलकीली, पण तिथे त्या वेस्ट इंडिजच्या बॉलर समोर तो बॉल 150 किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने येणारा, यांनी कधी आयुष्यात तो बॉल बघितलेलाही नसतो. तो जो बॉल असतो त्याची शिवण काय असते हे सुद्धा माहित नसतं. शिवणीला किती टाके असतात हा तर फारच लांबचा प्रश्न आहे. हे म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराजांना इंग्रज अधिकाऱ्यांनी काय सल्ला दिला असेल हे याला माहित असतं. मी एकदा विचारलं एका तज्ज्ञाला, अशाच हे तज्ज्ञ भन्नाट असतात, त्या तज्ज्ञाला विचारलं का ते राज्याभिषेकाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र आहे फार प्रसिद्ध चित्र आहे, राजा रवी वर्माने काढलेलं आहे. ह्या चित्रात तो जो इंग्रज अधिकारी आहे तो वाकून नाही का नमस्कार करतो, तो कोण आहे हो? तर हे म्हणतात नाही, पण त्यांनी सल्ले दिले असतील. खरं तर मुळात तो इंग्रज अधिकारी नाहीच आहे, तो इंग्रज नसतोच, तो डच आहे, पण ह्यांना माहित नसतं. पण हे सल्ले मात्र असे देणार की जगाचं सगळं ज्ञान आम्हालाच आहे, तुम्हाला काहीच कळत नाही. त्यांच्या लेखी कोणालाच काही अक्कल नसते, सगळी अक्कल यांनाच असते. अशी सांगणारी जी मंडळी असतात ना ती दुःख पेरत राहतात. दुःख काय पेरायचं? काही घडलं की हे पेरतात. म्हणजे बघा मंत्रिमंडळ झालं नाही अजून, करांकडनं आदेश नाही आलेला दिसत, वगैरे वगैरे वगैरे. एखाद्याला एखादं खातं मिळालं, त्याला दिलं होतं मागच्या वेळी, हे त्यावेळी आता बदलून द्यायला पाहिजे होतं. कोण सांगतोय? हा फिलॉसॉफर सांगतो. आणि हा दुःख पेरत राहतो. बरं तो नुसता पेरत नाही, तो इतरांना दुःखी करून सोडतो. म्हणजे ह्याच्या समजा पायाला लागलं, हाताला लागलं थोडस, तर हा एवढाही वळतो की असं वाटतं की बाप रे, आता याला डायरेक्ट किरडीवरच न्यावं की काय. इतकी ही मंडळी दुःख पेरत राहतात. दुःख पेरताना खरं तर आमच्या आपत्ती व्यवस्थापनात एक धडा आहे. तो धडा असा की समजा ऍक्सिडेंट झालेला असेल आणि एक 4 लोक पडलेले असतील, तर जो बोंबलणार आहे ना वाचवा वाचवा म्हणून, त्याच्याकडे अजिबात बघायचं नसतं. जो निश्चित पडलाय त्याला आधी बघायचा असतो, असा आमचा एक नियम आहे. त्यामुळे ही जे वाचाळवीर असतात ना यांच्याकडे अजिबात बघायचं नसतं. बघायचं कोणाकडे असतं? जे मौनी असतात, जे गप्प असतात, तेच हुशार असतात. मौनम सर्वर्थेन साधत असे असं आपल्याकडे म्हटलं जातं. हे जी मौनातली माणसं आहेत ना, जी आचार्य होतात, मगाशी उल्लेख झाला, ती खरं तर आचार्य पदवी का मिळते? कारण ती मौनाने मिळते. मौनाचं मी मगाशी असा उल्लेख केला की त्या दुःखाच्या पुरचुंड्या सोडायच्या आणि दुःख उगाळत बसायचे. उलट केलं तर आनंदाची अशी गाठोडी तयार केली आणि मधनं हास्याच्या लकीरी केल्या तर, पण नाही, आपल्याला ते जमतच नाही. आपण आनंदात दुसऱ्याच्या सहभागी होत नाही. उलट एखाद्याचं वाईट झालं तर ते 10 ठिकाणी सांगतो आणि आनंद मात्र दुसऱ्याच्या आनंदात आपण सहभागी होत नाही. दुःखात मात्र गळे काढून रडतो, त्याला बरं वाटावं म्हणून. खरं तर दुःख सांगितल्याने वाढत जातं. दुःख गिळायचं असतं, अपमान गिळायचे असतात. मोठं होण्यासाठी अपमान गिळावे लागतात बऱ्याच वेळा, पण आपण तसं करत नाही. आपण जोर जोरात बोंबलत राहतो आणि बोंबलणाऱ्याचे काही प्रश्न निर्माण होतात आणि त्यांनी जगण्याचे प्रश्न तयार होतात. आणि म्हणून खरं तर जगण्यासाठीच्या काही क्लुप्त्या असतात. त्यातली सगळ्यात महत्वाची जी क्लुप्ती आहे ना, ती क्लुप्ती म्हणजे आहार धर्म. काय खातो याला प्रचंड किंमत आहे. ती किंमत अशी असते की किती वेळा खावं. असं आपल्याकडे म्हटलं जातं की 3दा खाणाऱ्याला भोगी म्हणावं, 1दा खाणाऱ्याला योगी म्हणावं, 2दा खाणाऱ्याला रोगी म्हणावं. पण मग आपण किती वेळा खातो? आपल्याकडे नियम आले. एका बाईने आपल्याला सांगितलं की दर 2 तासांनी खा. बरं, तिने सांगितलं थोडंच खा. लोकांनी काय केलं? दर 2 तासांनी पोटभर खाल्लं आणि मग जी पोटं सुटली ती कमी करण्यासाठी मग आणखीन काय काय उद्योग सुरू झाले. मध्येच कुणीतरी सांगितलं की 2 वेळा जेवा, म्हणून मग आपण 2 वेळा जेवायला लागलो. दीक्षितांचा, जिचकारांचा मगाशी उल्लेख झाला. खरं तर जिचकारांनी आपल्याकडे ही एक भुक्ता व्रत पद्धती होती. सकाळी 7ला जेवायचं, पुन्हा जेवायचं नाही, किंवा 2दा जेवायचं. मुस्लिम बांधवांमध्ये जेव्हा रोजे पाळले जातात त्यावेळी 2दाच जेवलं जातं, सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्ताच्या म्हणजे सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्ताच्या नंतर. खरं तर ही भारतीय ज्ञान परंपरेतली मोठी परंपरा आहे.
की सूर्योदयाला जेवायचं आणि डायरेक्ट सूर्यास्ताच्या वेळेत जेवायचं. आता आपल्यापैकी अनेक जण इथून पुढं व्याख्यान संपल्यावर जेवणार, जेवल्यानंतर 2-2.5 तास झोपायचं नसतं, पण आपण ते पाळत नाही आणि मग आहाराचे प्रश्न निर्माण होतात. आणि मग आपण जर बारकाईने बघितलं तर 20-25 वर्षापूर्वी कॅन्सरचं प्रमाण नव्हतं तेवढं आता प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. का वाढलंय त्याला अनंत कारण आहे. म्हणजे महिला भगिनींची गर्भाशय 50शीत काढावीच लागतात, सिझर करावंच लागतंय, स्तनांचे कॅन्सर होतातच आहे, पुरुषांना वृषणाचे किंवा प्रोस्टेटचे कॅन्सर होत आहेत किंवा रक्ताचे कॅन्सर होत आहेत वगैरे 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 अनंत प्रश्न आहे. पण हे का झाले ह्याच्या मुळाकडे आपण जात नाही आणि म्हणून आनंदी राहण्यापासून दूर राहतो. मग आपल्याला आनंदी राहायचं असेल तर जेवण हे आपल्याला नीट केलं पाहिजे. म्हणून मी आहारशास्त्राचा नियम सांगितला. दुसरा नियम आहे तो म्हणजे शरीरशास्त्राचा नियम. शरीरशास्त्राचा जो नियम आहे त्यामधला पहिला नियम आहे की आपण किमान 10,000 पावलं रोज चाललं पाहिजे. 10,000 एकावर एवढी शून्य. पण मग आपण चालतो का? हे जे डबडं असतं हे डबडं बरोबर ठेवलं की कळतं की आपण किती पावलं चालतोय. पण चालणं म्हणजे काही जण एका जणाला मी विचारलं की 10,000 पावलं खरंच चालतो का? तो म्हटलं काय होतं कंटाळा येतो मग मी काय करतो हा मोबाईल फक्त असा हलवत बसतो. असं हलवलं की त्याला विचारायला कळत नाही. त्याला वाटतं की हा चालतोच आहे. पण तो मोबाईल नुसता हलवल्याने म्हणजे आपण किती चिटिंग करायचं. एखाद्या वेळी चिटिंग करणं समजू शकतो कारण चिटिंग पण गरजेचं असतं. शरीराला चिटिंग सुद्धा आवश्यक असतं कारण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी सातत्याने केल्या की शरीराला त्याची सवय लागते आणि ती सवय लागणं चांगलं नसतं. आणि म्हणून मित्र हो की आपला व्यायाम हा असलाच पाहिजे. तो व्यायाम कधी करायचा, कुठे करायचा, कसा करायचा हे आपल्या शरीर धर्मानुसार ठरवावं लागतं. नुसत्या चालण्याने फरक पडतो का? हल्ली योगाचं खूप हे आलेलं आहे. तर योग करायचा का, कधी करायचा, कुठल्या बॅचचा करायचा, दुसऱ्याकडनं करून घ्यायचा का, की आपण स्वतःच करायचा, किंवा घरकाम इतकं करावं की आपल्याला व्यायाम करावा लागू नये. असे अनेक त्यामध्ये फंडे आहेत. जो तो फंडा ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने वापरावा. तिसरा प्रकार येतो तो म्हणजे आनंदी दिसण्यासाठी. मगाशी मी म्हणालो की चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे असं म्हटलं जातं की मॅन कॅनॉट हाईड हिज एक्सप्रेशन्स फ्रॉम फेस. चेहऱ्यावरनं हावभाव नाही लपवता येत. मग लपवायचे असतील तर काय करावं लागतं? तर थोडा ताण द्यावा लागतो आणि तो म्हणजे ह्या ज्या खालच्या रेषा आहेत त्या थोड्या वर न्याव्या लागतात. त्यासाठी 22 स्नायूंना व्यायाम मिळतो. थोडा किंचित चेहरा हसरा ठेवावा लागतो. स्मित हास्य म्हणजे सारखंच काही गडगडाटी हसणं गरजेचं नाही, नाहीतर लोक वेड लागलं म्हणतील. एकाला मी सांगितलं की हसलं पाहिजे, तो सारखाच हसायचा. मग एक जण मला म्हणतो ह्याला वेड लागलंय का? एवढंही हसणं गरजेचं नाही, कुठे हसावं यालाही महत्व आहे. हल्ली लोक त्या स्मशानात गेले तरी मोबाईलमध्ये बघत हसतात आणि शेजारच्याला वाटतं की काय झालं, हा मेला म्हणून याला हसायला येते की काय. तर कुठे हसायचं यालाही काही मर्यादा असतात. सगळ्यात महत्वाचं जे आहे ना ते म्हणजे आपण ज्या गोष्टी करतो त्या इतक्या प्रामाणिकपणाने करायच्या की त्या दुसऱ्याला तो प्रामाणिकपणा समजला पाहिजे. तो प्रामाणिकपणा समजताना आपल्याला ॲप्रिशिएशन जमलं पाहिजे. ॲप्रिशिएशन म्हणजे काय? केम्ब्रिजमध्ये एक कोर्स चालतो. त्या कोर्सचं नावच मुळात असं आहे, 6 महिन्याचा कोर्स आहे. ॲप्रिशिएटिंग ब्युटी म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणणं. सौंदर्याची खाण पाहिली आम्ही पहिल्यांदा असं गाणं आपल्याकडे खूप गाजलेलं आहे. ती सौंदर्याची खाण मला दिसतीये का? ती मला कळणं, ती मला कळतच नाही. माझा प्रॉब्लेम काय? मी चांगल्याला चांगलं तर म्हणतच नाही, वाईटाला चांगलं म्हणायचा प्रसंगच येत नाही. चांगल्याला सुद्धा वाईट मी म्हणतो आणि म्हणून माझे प्रश्न तयार होतात. आपण जेव्हा दुसऱ्याला वाईट म्हणायला लागतो तेव्हा आपल्याकडे तो वाईटपणा येत राहतो. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपण ॲप्रिशिएशन करणार नाही. ॲप्रिशिएशन म्हणजे काय की सहज चांगलं म्हणावं. एखाद्याने शर्ट चांगला घातला असेल तर म्हणावं काय सुंदर दिसतोय शर्ट. पण नाही, आपण काय म्हणणार? गवाळ्याच दिसतोय. आपण काय म्हणणार? हा रंग तुला नाही दिसत चांगला. म्हणजे मला लोक असं म्हणतात की काय जॅकेट घालतो. मी त्याला एकाला असं उत्तर दिलं होतं की तुला आवडत नाही माझा नाही प्रश्न, माझ्या बायकोला आवडतंय ना बस माझा प्रश्न आहे ना, तुला काय घेणं देणं आहे. पण लोक दुसऱ्याला नावं ठेवतात. नावं कशी ठेवतात? मला नारद मुनींची एक गोष्ट नेहमी आठवते. नारद मुनी नारद करत नारायण करत
ते पृथ्वी तलावर यायचे. नारद मुनी म्हणजे कळ लावला, काहीतरी कळ लावायची. चांगलं कशालाच म्हणायचं नाही, टीका करणारा, आणि ती टीका सारखी करायची. एकदा लक्ष्मीकडे आले. विष्णू आणि लक्ष्मी बसलेले होते आणि यांनी एक इच्छा प्रदर्शित केली की मला तुझ्या हातचं भोजन करायचंय. विप्रम भोजनम प्रियम असं म्हटलं जातं. आणि नारदाने इच्छा प्रगट केल्यानंतर लक्ष्मी म्हणाली तयार करते. लक्ष्मी ही मनकवडी, मनातलं ओळखणारी, तिने उत्तम स्वयंपाक केला. मुदपाक खाण्यात जाऊन आणि जेवायला दिलं. भोजनाला विप्र बसल्यानंतर, नारदमुनी बसल्यानंतर त्यांनी प्रत्येक घासाला त्याला जशी चव हवी आहे तशी लक्ष्मीनी तयार केली आणि त्यामुळे उत्तम जेवण झालं. उत्तम जेवण झाल्यावर नारदाला नावं ठेवायला कुठेच जागा उरली नाही. जागा उरली नाही म्हटल्यानंतर लक्ष्मी आणि विष्णू मनातल्या मनात हसत होते की आता नारद काय करणार, नारद काय बोलणार ह्या सगळ्यावर. आणि लक्ष्मी अतिशय उत्सुकतेने त्यांच्याकडे बघत होती की आता नारद मुनी काय करताय. तर नारद मुनीच ते शेवटी कळ लावणारच ना. ते काय म्हणाले, लक्ष्मी माते स्वयंपाक तर उत्तम होता, पण इतकं चांगलं असणं सुद्धा चांगलं नसतं. काय म्हणताय, पण नावच ठेवायचं ना, चांगलं नाही पण इतकं असणं, चांगलं असणं सुद्धा चांगलं नाही. आणि म्हणून नावं ठेवणारी माणसं जी असतात ती नारदाच्या प्रवृत्तीची असतात. म्हणून ती नारदीय प्रवृत्ती आपल्यामध्ये असता कामा नये, यासाठी खरं तर ॲप्रिशिएटिंग ब्युटी. मी असं सहज एकदा एका मित्राला म्हटलं की अरे जरा कौतुक केलं पाहिजे. तो डबा आणायचा आणि आम्ही डबा खायला बसलो की सारखी नावं ठेवायचा की माझ्या बायकोला भाजीच येत नाही, माझी बायको बघा आज तिखटच जास्त झालंय, आज मीठच जास्त झालंय, आज ह्यावत जास्त झालंय, त्यावत जास्त झालंय. खरं तर साने गुरुजींची ही भूमी आणि साने गुरुजींचं मला श्यामच्या आईमधली ती गोष्ट फार चांगली म्हणजे मनात रुजलेली की श्याम जेवायला बसलेला असताना भाजीला मीठ नव्हतं आणि म्हणून श्याम वडिलांकडे बघतो आणि म्हणतो की मीठ नाहीये भाजीला. ते बाबा जे उत्तर देतात ना त्याचे श्यामचे, ते श्यामला म्हणतात म्हणजे साने गुरुजींना म्हणतात की अरे श्याम राहिलं असेल एखाद दिवस मीठ, काही बिघडत नाही रे, मीठ न खाल्ल्याने तू काही मरणार नाहीयेस. त्यामुळे मीठ नाही म्हणून तिला आरडाओरडा करण्यापेक्षा, म्हणजे तुझ्या आईला आरडाओरडा करण्यापेक्षा एक दिवस गप गुमान गिळणं खाणं, म्हणजे त्यांच्या भाषेत आणि कोकणी भाषा. आणि त्याच्यामुळे मी त्या मित्राला म्हटलो की अरे तू रोज बायकोच्या स्वयंपाकाला नावं ठेवतोयस, एकदा उलट कर ना, घरी गेल्यावर जरा असं म्हण की छान झाली आहे भाजी, छान झालाय स्वयंपाक. त्यानं नाही हो तिला काय येतच नाही. जे काही असतं पुरुषी अहमपणा जो असतो ना, ह्या पुरुषांना ना स्वयंपाक करायला लावला पाहिजे. त्यांना कळण्याची भाकर कशी करायची हे, कळण्याच्या भाकरीत किती उडीद टाकायचे, किती ज्वारी घ्यायची म्हणजे दादरी घ्यायची आणि किती मीठ टाकायचं आणि गरम पाणी घ्यायचं का गार पाणी घ्यायचं, पीठ कसं मळायचं हे जर शिकवलं, बायकांसाठी सांगतो, तर मग त्यांना नावं ठेवायचा अधिकार ठेवूया. मी त्याला असं म्हणाल्यानंतर तो खरंच घरी गेला. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आला, मला म्हटलं तुझ्यामुळं कानाखाली बसली माझ्या. मी म्हटलं काय झालं. तो म्हटलं अरे तू म्हटलं कौतुक कर. मी गेलो कौतुक करायला, तिला म्हटलो आज भाजी काय अप्रतिम झाली आहे. तर बायको म्हटली तू वाटणारच, भाजी चांगलीच वाटणार, कारण आज शेजारणींनी दिली आहे ना. प्रॉब्लेम कुठे आहे, कुठे कौतुक करायचं हे जर कळणार नसेल तर प्रश्न निर्माण, कधीच सवय नसते ना, कौतुकाची सवय नसते. मी एकाला सहज म्हटलो की अहो जरा चांगलं म्हणत जा. त्यांनी माझ्या समोरच दुसऱ्याला म्हटला शर्ट फार छान आहे. तो शर्ट घालणारा असं म्हणजे शर्ट ज्याचा होता तो म्हटला काही चुकलंय का, कारण त्याला ही सवय नाही ना कौतुकाची. कौतुकाची सवयच नसते. म्हणजे खरं तर एखाद्याने पाणी दिलं ना तरी त्याला थँक्यू म्हणावं, धन्यवाद द्यावे, पण आपण नाही देत. ते धन्यवाद देणं, ते अभिवादन करणं ज्याला जमतं त्याला ॲप्रिशिएटिंग ब्युटी जमतं, त्याला सौंदर्याची वाखाणणी करणं जमतं. आणि जो सौंदर्याची वाखाणणी करतो ना, जो कौतुक करतो तो मोठा होतो, तो आनंदी राहतो, तो आनंदी जगायला शिकतो. मित्रहो, आनंदी जगण्यासाठी काय लागतं, भटकंती लागते, प्रवास करावा लागतो, प्रचंड प्रवास करावा. म्हणजे केल्याने पर्यटन असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणजे खरं तर मी स्वतः कौतुकाने सांगू नये, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि एकूणच 302 किल्ले मी पाहिलेले. आणि ह्या 302 किल्ल्यांवर नुसता गेलेलो नाही, त्यापैकी 56 किल्ल्यांवर मी आतापर्यंत लिहिलेलं आहे माझे अनुभव.
माझी गडगिरी नावाने मी लिहिलंय की ज्याच्यात मला काय अनुभव आला. आणि म्हणजे मी आता शेंदुर्णीला येऊन गेलो तर हा माझा अनुभव मी लिहिणार. सटाणा ते सटाणा नावाचं एक पुस्तक एका लेखकाने लिहिलं. त्या लेखकाचं नाव रंगनाथ पठारे. सटाण्याला ते एका प्रात्यक्षिक परीक्षेला म्हणजे फिजिक्सचं प्रॅक्टिकल घ्यायला गेले होते आणि ते आल्यानंतर त्यांनी त्यांचे जे प्राचार्य होते त्या प्राचार्यांना कौंडिन्य, मामा कौंडिन्य, त्यांना मामा म्हणायचे. मामा म्हणजे कौंडिन्य, खाली MA लिहिलेलं होतं. 2 MA डिग्री घेतलेल्या होत्या म्हणून त्यांना लोक मामा म्हणायचे MA लिहिल्यामुळे. त्या मामा कौंडिन्यनी त्यांच्या आत्मचरित्रातला हा उल्लेख आहे. संघर्षातून सामंजस्याकडे नावाचं मामांचं एक अप्रतिम आत्मचरित्र आहे. त्यातला हा उल्लेख आहे म्हणून सांगतोय माणूस मोठा का होतो, ॲप्रिशिएशन काय असतं त्याचं उदाहरण आहे. ते जाऊन आले सटाण्याला, प्रॅक्टिकलला गेले. संगमनेरला असलेला फिजिक्सचा प्राध्यापक सटाण्याला, नाशिक जिल्ह्यात सटाणा, कळवण, सटाणा, देवळा ह्या भागात सटाणा, त्या सटाण्याला ते गेले आणि आल्यानंतर ते प्राचार्य त्यांना म्हणाले की एक अहवाल दे, तू जाऊन आलास त्याचा. त्यांनी अप्रतिम लिहिलं आणि लिहिल्यानंतर मामांना दिलं, मामा कौंडिन्यांना. मामा कौंडिन्य हे जळगाव जिल्ह्यामधलं त्यांचं मूळ गाव. आणि मामांनी त्यांना सांगितलं की रंगनाथ, किती छान लिहितोस रे, तू एखादी कादंबरी का नाही लिहित. आणि मग त्यांनी एक कादंबरी लिहिली, ताम्रपट लिहिली खरं तर पहिल्यांदा. अशा अनेक लिहिल्या. म्हणजे खरं तर सटाणा, पुढच्या वर्षी परत सटाणाला गेले, सटाणा ते सटाणा त्यांनी लिहिलं. नंतर चक्रव्यूह लिहिली, नंतर अनेक. म्हणजे आता तर अभिजात भाषेचा म्हणजे मराठी भाषेला अभिजात जो दर्जा मिळाला त्यामध्ये रंगनाथ पठारेंची कमिटी होती. ते रंगनाथ पठारे. म्हणजे मामांनी जर त्याला सांगितलंच नसतं तू उत्तम लिहितोयस तर कदाचित रंगनाथ पठारे घडलेच नसते. मामांचं वैशिष्ट्य अजून एक सांगतो. रावसाहेब कसबेंना बुद्ध आणि गांधी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी असं लिहायला भाग पाडणारे कौंडिन्य. म्हणजे जोपर्यंत आपल्यातलं, मी कौतुक करावं हे का सांगतोय, म्हणजे सौंदर्य दिसावं पण लागतं, हिऱ्याची पारख असावी पण लागते, ती त्या मामांना होती आणि म्हणून माणूस पुढे घडला. मी जे गडगिरी लिहिलं ना ते मी माझ्या अनुभवांवर लिहिलं आणि ते अनुभव असे होते की त्या प्रसंगात तिथे हरिश्चंद्र गडापासून, रायगडापासून, राजगडापासून लेण्याद्री म्हणजे ती सगळी जी काही रांग आहे सह्याद्रीतली, पश्चिम भागातली किंवा इकडली बालेघाटातली किंवा सातपुड्याच्या रांगांमधली, ह्या सगळ्या किल्ल्यांवर ज्यावेळी गेलो त्यावेळी ते लिखाण केलं आणि ते मी लिहिलं. प्रवास वर्णन का करायचे तर माणसं वाचायला मिळतात. नुसती माणसं वाचायला मिळत नाही, त्या म्हणजे जिथे इतिहास घडला तिथे जाऊन तो शिकला पाहिजे असं देशमुख सर नेहमी म्हणत असतात. आणि तिथं तो शिकला पाहिजे. मस्तानी कुठे नाचायची बाजीरावाच्या समोर हे इथं शिकवण्यापेक्षा त्या शनिवारवाड्यात किंवा मृत्युंजयेश्वराच्या मंदिराजवळ जाऊन जर शिकवलं तर ते जास्त, किंवा इकडे बाजीरावाची जी समाधी आहे त्या रावेरखेडीला, तिथं जाऊन जर बाजीराव शिकला तर तो बाजीराव जास्त, किंवा इथं विंचूरला त्यांचे जे वाडे आहेत त्या वाड्यांमध्ये जर शिकलं. मी आत्ता त्या त्रिविक्रम बद्दल माहिती घेत होतो तर मला खूप उत्सुकता होती की प्रति पंढरपूर मग नक्की काय. हे जे प्रवासातनं कळतं ते घरात बसून नाही कळत. आणि म्हणून अर्थात आनंदी जगण्यासाठी आणखीन एक पैलू लागतो आणि तो म्हणजे वाचनाचा. खूप लोक विचारतात काय वाचू म्हणून. मी तर म्हणतो काय वाटेल ते वाचा. हे विद्यार्थ्यांना सांगताना सांगतो, आपण बऱ्यापैकी शिक्षक आहात, तुम्हाला सांगणे न लगे. आम्ही जेव्हा आत्ता पुस्तक महोत्सव घेतला तेव्हा पुणेरी लोक वाचतील का, वाचत बसतील का, आपल्या पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देतील का, अशा अनंत शंका होत्या. मागच्या वर्षी 200 प्रकाशक आले होते. ह्या वर्षी प्रकाशकांची संख्या 700 होती. 600 स्टॉल लावता आले. एकूण विक्री मुद्दामून पुस्तकांचं आहे म्हणून सांगतो. राजेश पांडे नावाचे जळगाव जिल्ह्यातलेच अंमळनेरचे आपल्याला कदाचित माहीत असतील की पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम करत होते आणि अंमळनेरमधनं आता पुण्यामध्ये गेली 30-35 वर्ष राहत आहेत. त्यांच्याबरोबरही त्यांच्या कल्पनेतनं हे आले आणि साधारण 40 कोटी रुपयांची उलाढाल झाली. 40 कोटी रुपयांची पुस्तकं ही लोकांनी विकत घेतली. म्हणजे नागपूरपासून तर रत्नागिरीपासून म्हणजे चांदा ते बांदा मुंबईवरनं मुलांनी ट्रिप काढल्या आणि या पुस्तक महोत्सवाला भेटी दिल्या. गौतमी पाटील आली होती, हे मुद्दामून उल्लेख करतोय, आणि तिने सांगितलं मी नाचायला नाही वाचायला येणार आहे.
म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की गौतमी पाटील, तिच्याबरोबर मी उभं राहिल्यानंतर माझा फोटो फेसबुकवर आल्यावर बायको मला म्हटली, ही गौतमी पाटील तुमच्या पुस्तक महोत्सवात, ती काय नाचायला आली आहे का काय? स्वाभाविक असतं ना, बायकी स्वभाव तो. आणि जेव्हा ती आली तेव्हा तिने अप्रतिम भाषण केले. तुम्ही फेसबुकवर तिच्या किंवा अनेकांच्या इंस्टाग्रामवर पण आहे, तिने खूप छान सांगितलं. अर्थात आपला दोषही असतो. ती जेव्हा आली, तिच्या आधी खरं तर मीरा बोरवणकर आल्या होत्या, पण त्या आल्या त्यावेळी म्हणजे वार्ताहरांची संख्या त्या मानाने कमी होती. पण गौतमी पाटील आल्यानंतर अरे बापरे, म्हणजे आम्ही दिसतच नव्हतो. गौतमी पाटीलला किमान 200-250 बूम घेऊन लोक आले, म्हणजे पत्रकार बांधव आले होते. आणि इथल्या पत्रकारांना बद्दल नाही बोलत, ते असे आले होते की गौतमी पाटील नक्की काय करणार, असं सगळ्यांनाच वाटलं की आता ही खरंच नाचणार बहुतेक. पण ती नाचली नाही, ती नाचायला आलीच नव्हती. अर्थात प्रवीण तरडेंनी, म्हणजे ज्यांनी धर्मवीर काढला, ज्यांनी देऊळ बंद काढलं, किंवा ज्यांनी मुळशी पॅटर्न काढला, अनेक पिक्चर ज्यांनी काढले त्यांनी तिला आणलं होतं. अनेक लोक येऊन गेले. म्हणजे मराठी साहित्यातले साहित्यिक म्हणून जे जे लोक आहेत ते सगळे येऊन गेले. मी उल्लेख एवढ्यासाठी करतोय की वाचणारी पिढी नाही असं जी काही एक जुनी पिढी म्हणते, मागची पिढी म्हणते, ते खोटं आहे, ते चूक आहे. याचं कारण ज्यावेळी मुलं येत होती ती अगदी 5 वर्षाच्या पोरापासून तर 100 वर्षांच्या वृद्ध माणसांपर्यंत सगळी लोक त्यात येत होती. मराठीच नव्हे, बंगाली, कर्नाटकी, कानडी म्हणजे गुजराती आणि पंजाबी पासून तर ब्रिही भाषेतल्या सगळ्या भाषांचे एकूण 107 भाषांमधली पुस्तकं होती. आणि सगळी पुस्तकं विकत घ्यायला प्रचंड गर्दी झालेली होती. हे बघण्यासारखं होतं. केवळ पुण्यामध्ये भीमथडी जत्रेलाच गर्दी होते, म्हणजे खाण्यासाठीच गर्दी होते असं नाही, तर ती वाचनासाठी सुद्धा गर्दी होते. ते बघण्यासारखे. विश्वास पाटलांची जेव्हा मुलाखत परवा आम्ही घेतली त्यावेळी विश्वास पाटील ज्या पद्धतीने मांडत होते, ज्या पद्धतीने बोलत होते, ते पाहता मराठी भाषेला एकूणच दर्जा खूप मोठा आणि चांगला मिळणार आहे याची खात्री आहे. मित्रहो, माझा मुद्दा असा होता की वाचनाने आनंदी जगणं सहजी येतं, पण काय वाचावं हेही कळावं लागतं, कसं वाचावं ह्यालाही महत्व येतं. आणि मुलांना मात्र हे सांगणं आत्ता आवश्यक आहे की कसं वाचायचं, काय वाचायचं हे कळण्यासाठी सुरुवातीला काय वाटेल ते वाचावं लागतं. केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा ज्योतिराव फुल्यांचा जय जयकार किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जय एवढंच न म्हणता त्यांनी लिहिलेलं, त्यांच्यावर लिहिलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं सगळं, म्हणजे सगळ्या बखरींपासून, शेडगावकरांच्या बखरीपासून तर ग्रँड डब पासून तर आत्तापर्यंतच्या वासी बेंद्र्यांपासून तर बाबासाहेब पुरंदऱ्यांपर्यंत सगळं वाचल्यावर मग शिवाजी महाराज कणाकणाने आपल्याला कळले. शिवाजी महाराज कळणं एवढं सोपं नाही. शिवाजी महाराजच काय, कुठलेही महापुरुष, अण्णाभाऊ साठ्यांचं सगळं लिखाण फकीरापासून तर आत्ता शेवटी जे चित्रपट त्यांच्यावर आले ते सगळ्यांपर्यंत, म्हणजे मर्यायचा गाडापर्यंत जर वाचलं तर मग कळतं की अण्णाभाऊ काय चीज आहेत. किंवा बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म, किंवा त्यांनी अनेक पुस्तकं जी काही लिहिली ती सगळी, म्हणजे समग्र बाबासाहेब या 18 खंड हरी नरक्यांनी आणि राऊतांनी जे काढले त्या 18च्या 18 खंड वाचून काढण्यासारखे. बाबासाहेबांची संसदेतली भाषणं हे सुद्धा वाचण्यासारखे. अर्थात वाचायला काहीच वर्ज नाही. आपल्याकडे सुदैवानी पुलंपासून तर वपूपर्यंत आणि जी.ए. कुलकर्णींपासून तर अनेक, म्हणजे बहिणाबाईची याद केली नाही तर खानदेशात म्हणजे कुठेतरी चुकल्यासारखं होईल. तिने ज्या मनाच्या गोष्टी मांडलेल्या आहेत, मन वढाय वढाय म्हणताना ती ज्या पद्धतीने म्हणते, ते सगळं वाचलं की अर्थात साहित्य कुठलंच वर्ज्य असता कामा नये. बऱ्याच वेळा लोक एकसुरी वाचतात, बऱ्याच वेळा फक्त चरित्रच वाचतात, बऱ्याच वेळा फक्त प्रवास वर्णनच वाचतात. तसं न करता साहित्यातली सगळी, म्हणजे जे जे म्हणून मिळतंय आधाशासारखं वाचावं. असं म्हणतात की वाचनाच्या बाबतीत माणसानी ज्ञान पिपासू असावं. ज्ञान जिथून मिळतंय तिथून ते कणाकणाने घेता आलं पाहिजे. ते कणाकणाने घेऊन चालत नाही. असं म्हटलं जातं की दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, रामदास स्वामी म्हणतात. तुकारामापासून, एकनाथापासून, ज्ञानेश्वरांपासून तर नामदेवांपर्यंत कोणीही वर्ज्य असता कामा नये. एका मित्राला सहज विचारलं की तू आयुष्यात किती पुस्तकं वाचलीत? तो म्हणतो मी दरवर्षी एक पुस्तक वाचतो. मी म्हटलं अरे वा, काय वाचतो? तो म्हटला दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण करतो. आता गुरुचरित्राचं पारायण केलं पाहिजे का? केलं पाहिजे. खरं तर पारायण का करावं लागतं?
एकदा वाचल्यानंतर आपण एक पाठी नसू, द्विपाठी नसू, त्रिपाठी नसू, 10 पाठी तर असावं, 100 पाठी असावं माणसाने. 100 वेळा पारायण करावं लागतं. म्हणजे तुझं पारायणात लक्ष नाही, तू फक्त अक्षरं नुसती बोटांवरनं, म्हणजे शेगाव महाराजांची जर आपण वाचत असाल तर माणसं नुसती बोटं फिरवतात, ती वाचत नाहीत. वाचण्यापेक्षा ती ग्रहण करणं किती गरजेचं आहे. आणि ती ग्रहण जर करता येत नसेल तर पारायणांचा काय अर्थ आहे. आणि त्यामुळे पारायण करायची असतील तर ती ग्रहण करता आली पाहिजे. म्हणजे एखादी तरी ओवी जगून बघावी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ये हृदयीची ते हृदयी पोचले पाहिजे. त्यांच्या त्या गीतेच्या टीकेवर अर्थात ज्ञानेश्वरीवर, भावानुवादावर मला काही जगता येतंय का, ते जगण्यासाठी आपल्याला वाचन करता आलं पाहिजे. आणि म्हणून वाचनाकडे आपला कल पाहिजे. आपण जर मोबाईलमध्ये घेऊन बसलो, म्हणजे मोबाईल लोक किती वेळ, आता संशोधनाचा विषय झालेला आहे. म्हणजे मोबाईल कुठे कुठे वापरतात ह्याचे तर आणखीन फंडे बघितले तर टॉयलेटमध्ये पण मोबाईल असतोच. तो नाही नेला तर होत नाही असं म्हणणारे पण लोक आता, म्हणजे टॉयलेटमध्ये जर मोबाईल नसेल तर त्याला होत नाही म्हणे. असं म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की सिगरेट पिली नाही की होत नाही, तंबाखू खाल्ली नाही की होत नाही, चहा पिला नाही की होत नाही. आता मोबाईल नेला नाही की होत नाही असं म्हणणारे पण लोक. अर्थात ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तरी सुद्धा आपला स्क्रीन टाइम किती असावा आणि तो कन्स्ट्रक्टिव्ह असावा का, तो एक खरं तर म्हणजे दुःखाचं एक जे कारण सुरू झालंय ते हे डबडं हेही आहे. याच्यात अनंत गोष्टी आहेत. म्हणजे अनेक गोष्टी असतात. म्हणजे बाबा आमटेंच्या मुलांनी म्हणजे प्रकाश आमटेंनी असं सांगितलेलं आहे की लिंबू जर फ्रीजमध्ये ठेवलं आणि ते जर किसलं आणि ते जर तसंच खाल्लं तर कॅन्सर होत नाही. मी एकदा प्रकाश भाऊंना असं विचारलं की तुम्ही अशी पोस्ट लिहिली का. ते म्हणे अरे चाकणे मी व्हॉट्सअपच वापरत नाही, पण त्यांच्या प्रकाश आमटेंच्या नावाने पोस्ट येते. नाना पाटेकर म्हणे असं म्हटला. नाना कोथरूडमध्ये राहतात. नानांना विचारलं, नाना तुमच्या नावाने फार पोस्ट फिरतात हो हल्ली. आणि मग नाना म्हणतो की अरे मला हे डबडं बघायला वेळ सुद्धा नाही, माझ्या नावाने कसलं काय लोक लिहितात, काय वाटेल ते लिहितात. नाना पाटेकर म्हणे असं म्हणाला. आता नाना पाटेकरला वेळ आहे का ते सगळं बघत बसायला. नानाला प्रचंड इतर काम आहेत. पण लोक किंवा फंडे भन्नाट असतात की शेंदुर्ली जवळ अमुक अमुक रोडवर ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ही 2 मुलं काय अनाथ झालेली आहेत. ही कधीची पोस्ट आहे माहिती आहे, 2007 सालातली पोस्ट आहे. मग ती कधी शेंदुर्णीच्या नावाने येते, कधी टेंभुर्णीच्या नावाने येते, कधी करमाळ्याच्या नावाने येते, कधी जळगावची, कधी पाळधीची, कधी तिकडं मुंबईच्या कुठल्या तरी एखाद्या भागातनं येते. आणि लोक ती फॉरवर्ड करतात. म्हणजे एकाने असं टाकलं की माझं हे पोरगं हरवलेलं आहे, सापडल्यास आणून द्यावं म्हणून. तर त्यांनी नंतर पोस्ट लिहिली की माझं पोरगं हरवलं होतं पण आता कुठेही दिसलं की लोक आणून देतात परत. म्हणजे शाळेत जरी गेलं कार्ट तरी ते सापडलंय म्हणून त्याला घरी आणून सोडतात, त्याला काहीही करू देत नाही. तो बाप अक्षरशः वैतागला होता आणि त्यांनी माफी मागितली जाहीर सोशल मीडियावर की बाबांनो माझं पोरगं सापडलेलं आहे. पण तरी सुद्धा 10 वर्षापूर्वीची ती पोस्ट किंवा आणखीन काही की असा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ह्या ऍक्सिडेंटमध्ये ह्या 4 जणांना अवयव दान करायचं आहे. जर तुम्हाला किडन्या लागत असतील, म्हणजे किडनीचं अनेक वचन किडन्या मी केलं कारण 4 किडन्या असतात ना, त्या किडन्या लागत असतील, लिव्हर लागत असेल तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करा. ज्याला कॉन्टॅक्ट केला तो इतका वैतागलेला असतो की तो म्हणतो की मी आता नंबरच बदलून टाकतो कारण मला इतके फोन येतात. बरं इतकी किडनीची गरज आहे लोकांना, इतक्या लिव्हरची गरज आहे. लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज का असते सांगायची गरज नाही. अर्थात ती 2 प्रकारची असते, अल्कोहोलिक असते, नॉन अल्कोहोलिक सोरायसिस असतो. त्यामुळे दोन्ही प्रकारची असते. त्याच्यामुळे प्रचंड त्यांना फोन जातात. पण ज्याला जातात त्याचे काय हाल होत असतील ह्याचा विचार करा बरं. आपल्यावर हे बेतलं तर. पण लोक काहीही न वाचता फक्त फॉरवर्ड करणे ह्याच्यात आनंद मानतात. त्यांना वाटतं आपल्याला खूप म्हणजे. किंवा आणखीन एक असतं की पोस्टाने असं एक पाकिट आलेलं आहे आणि ते पाकिट हरवलंय, त्याच्यात सर्टिफिकेट आहे आणि त्याला मिलिटरीमध्ये नोकरी लागलेली आहे आणि त्याला ज्याचं असे आहे त्याला पोहोचवण्यासाठी ह्या नंबरवर फोन करा. अरे तूच कर ना, तू आम्हाला का फोन करायला लावतो बरं. तो फोन अस्तित्वातच नसतो. पण हा सांगतो पट्टे, हा वाचत सुद्धा नाही. म्हणजे खरी खंत कधी येते की एखादा फोटो टाकतो, संजय चाकणेचा फोटो, आणि त्याच्या खाली लिहितो वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण एक मध्येच भेटतो, त्याला वाटतं संजय चाकणे गेला, अल्लाला प्यारा झाला, खाली लिहितो श्रद्धांजली भावपूर्ण. संजय चाकणेचा 57वा वाढदिवस असतो, हा लिहितो संजय चाकणे माझे फार जवळचे मित्र होते, आज ते गेले त्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. वाचतच नाही.
संजय चाकलेला मारून मोकळे होतात लोक. काय वाटेल ते चाललंय. त्यामुळे हे डबडं वापरायचं किती. किमान बरं एखादी गोष्ट घडली ना, म्हणजे एक जण निवडून आला तर निवडून आलाय ते टाकले हो एकाने, परत 10 जण टाकतात निवडून आला निवडून आला निवडून आला. म्हणजे काल जेव्हा मंत्रिमंडळ जाहीर झालं ना, किती जणांनी टाकावं एकाच ग्रुपवर. म्हणजे आमचा हायर अँड टेक्निकल एज्युकेशन नावाचा ग्रुप आहे महाराष्ट्रातल्या सो कॉल्ड अत्यंत हुशार आणि तज्ज्ञ आणि काय म्हणूयात ब्रिलियंट लोकांचा, मी सोडून. आणि त्यावर किमान 200 लोकांनी टाकलं मंत्रिमंडळ. अरे टाकले ना एकाने, बघ तरी किमान. बघायच्या आधीच मला कळलंय ना, दुसऱ्याला कसं कळेल. बरं काय त्या मंत्रिमंडळाचा काही आपल्याशी संबंध आहे का? पण नाही, ते टाकायचं. आपल्याशी संबंध काय? हायर अँड टेक्निकलचे मिनिस्टर कोण झाले? चंद्रकांत दादा पाटील झाले. शालेय मंत्री कोण झाले? बस एवढाच संबंध आहे आमचा, बाकी काही संबंध नसतो. पण तरी सुद्धा लोक टाकत राहतात आणि त्यामुळे अनंत प्रश्न निर्माण झालेले. फेसबुकमुळे किती जणांची वाताहात झालेली आहे हे जर म्हणजे मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे, पण फेसबुक हॅक करण्याचं, आता व्हॉट्सअप हॅक करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे तुम्ही आता कोणालाही फोन लावला की जी जाहिरात येते ना, ती गंमत म्हणून येत नाही. सायबर गुन्हेगारीच्या संदर्भातली जी जाहिरात आता येते ती गंमत म्हणून येत नाही, कारण व्हॉट्सअप हॅक केलं जातं. व्हॉट्सअप हॅक केलं की पहिला प्रश्न येतो की त्या तुमचे जी काही अकाउंट्स आहेत त्या अकाउंट मधले पैसे जातात, आणि किती जातात तर 1ही रुपया शिल्लक ठेवत नाही. 0 अकाउंट होईपर्यंत तुमचं जातं. OTPची सुद्धा गरज नाही. आपल्याला असं वाटतं की माझे पैसे जाण्यासाठी मला OTP आला पाहिजे, त्याची सुद्धा आता गरज लागत नाही. किंवा तुम्ही जर ऑनलाईन खरेदी करत असाल तर त्या खरेदीवर सुद्धा अनंत. मी हा विषय एवढ्यासाठी छेदला की हे दुःखाचं एक कारण आता होऊ घातलेलं आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये लोक असं म्हणायला लागले होते की, म्हणजे विनोद म्हणून खरं तर ते आलं, पण खरं पण होतं की मला कोविडच्या काळात कळलं की माझी घरातली माणसं चांगली आहेत म्हणून. कारण मी बाहेर जातच नव्हतो, नाहीतर सकाळी 7ला उठलो की त्या सगळ्या प्राण्यांसारखं घोडदौड गाढवासारखं पळायचं, कुत्र्यासारखी धावपळ करायची आणि बैलासारखं प्रचंड काम करायचं, हत्तीसारखं डुलत घरी यायचं. म्हणजे डुलत म्हणजे जे येतात त्यांच्याविषयी बोलतोय. आणि आल्यानंतर बायकोवर आरडाओरडा करायचा, झोपला. त्याला माहितीच नाही घरात काय चाललंय. त्याला हेही माहित नसतं की घरातलं पोरग कितवीत आहे. शेजारचा म्हणजे त्याचा मित्र एक दिवस आला, त्याला विचारलं कितवीत आहेस रे? तो पोरग शहाणं, तो म्हटला पप्पांना विचारा. पप्पांना माहितीच नाही. पप्पा बायकोकडे म्हणतात कितवीत आहे का आपलं कार्ट? इथपर्यंत अनास्था आहे. आणि मग हे दुःखाचं कारण नाही का? त्या बाईला काय वाटत असेल, माझ्या नवऱ्याला हेही माहित नाही की आपली कार्टी कुठल्या वर्गात जातात, कुठल्या शाळेत जातात, हे तर माहितीही नसेल कदाचित. आणि मग कोविडच्या काळामध्ये जेव्हा कळालं लोकांना की अरे घरात राहता येते, बरं व्हॉट्सअप किती वेळ खेळायचं, कंटाळा आला, डोळे दुखायला लागले. आणि मग घरच्यांशी बोलायला लागल्यावर कळलं की अरे घरची माणसं चांगली आहेत बरं का. विनोदाचा भाग सोडून द्या, पण माणसांशी बोलणं, संवादच कमी झालाय. खरं तर संवाद कुणाशी? 2 गोष्टींशी संवाद व्हायला हवा, 2 लोकांशी व्हायला हवा. पहिला माणूस जो आहे ना ते आपण स्वतः. आपण स्वतःशी कधी बोलतच नाही. म्हणजे तुकाराम बुवा असं म्हणतात, संत तुकाराम महाराज, की आपुलाची वाद आपुणाशी. आपला वाद आपल्याशी पहिल्यांदा. आपण जर आपल्याशी वाद घातला, वाद म्हणजे भांडण नव्हे, वाद म्हणजे मी चुकतोय का, माझं काही चुकलंय का, आज दिवसभरात मी कुणाला दुखावलं का, हे जर केलं ना की मग माणूस सुधारत जातो. नाहीतर आज याला बघितलं ना, म्हणजे प्राचार्याच्या भूमिकेत नेहमी असं असतं, हा चुकला बघतोच, मेमोज देतो. मी एक प्राचार्य असा आहे की आयुष्यात कधी कुणाला मेमो दिला नाही आणि काही बिघडलं नाही हो. मला लोक सांगतात तू मेमो देत नाही, कसं चालतं कॉलेज? चालतं, उलट प्राचार्य जागेवर नसताना उत्तम चालतं. ह्या प्राचार्यांची माफी मागू ना. म्हणजे प्राचार्य काय, मुख्याध्यापक काय, अहो चालतो. आपण खूप टेन्शन घेतो, किती टेन्शन. तो 5 मिनिटं उशिरा आला किंवा विद्यार्थी वर्गात उशिरा आला, पण आपण त्याच्या भूमिकेत जात नाही. अर्थात रोज उशिरा येत असेल तर समजू शकतो, पण एखादं पोरग उशिरा आलं तर चल बाहेर वारा, अंगठे धर, अमुक कर ढमुक कर, शिक्षा देणं. आपण त्याच्या भूमिकेत जाऊन जर विचार केला, त्याच्या बुटात जाऊन जर विचार केला, तर मग आपल्याला कळायला लागतं की अरे आपलं पण काहीतरी चुकतंय. आणि म्हणून आपण दुसऱ्याला दुखावण्यापेक्षा आपलं काही चुकलं का. म्हणजे लोक मला खूप म्हणतात असं की तू असा प्राचार्य म्हणून वागतच नाही अजिबात. काय वागायची गरज आहे? मी नाही वागत.
म्हणजे हसत खेळत राहतो, असं हसणं. म्हणजे मी आता नवीन मॅनेजमेंटमध्ये आलो आहे का, पूर्वी दुसरीकडे होतो, आता इथं आलो. तर आल्यानंतर ही मॅनेजमेंट मला सारखंच म्हणायला लागली, तुम्ही पोरांना बाहेरच सोडता हो. मी चाकोरी बाहेरचं शिक्षणवाला आहे ना, वर्गात शिकवण्यापेक्षा वर्गाबाहेरचं जे शिक्षण आहे ना, त्यातली मजा जास्त गमतीची. आपण एक छोटा खेळ खेळूया, तुम्हाला थोडा त्रास देणार आहे, तुम्हाला सगळ्यांना उभं राहायचं आहे, आपल्याला खेळायचं आहे. चाकोरी बाहेरच्या शिक्षणाचं महत्त्व काय हे सांगण्यासाठीचा हा खेळ आहे. गंमत आहे, तुम्ही कंटाळा असाल म्हणून उभं केलं असं समजा. शिक्षा मी काय करणार आहे आधी बघून घ्या, मग तुम्हाला तसंच करायचं. मी हात समोर घेणार आहे, मागे जाणार आहे आणि काहीतरी मार्क करणार आहे. त्या समयीची जी मधली दांडी आहे ना, ती मी मार्क केली. लक्षात आलं काय करायचंय बरोबर. आता थोडंसं अंतर घ्या, शेजाराला त्यानिमित्ताने फटके मारायची संधी घेऊ नका. प्लीज चेक करा उजवा हात, किंवा तुम्ही डावखरी असाल तर डावा घ्या, काही हरकत नाही. ओके, जमतंय. चला हात वर घ्या. वर म्हणजे वर नाही, एवढा वर, एवढा. मी काय केलं बघितलं नाही का, काही नाही असं केलं लगेच. वर म्हणजे ओके. दीर्घ श्वास घ्या, सोडायला विसरू नका. विनोद कळतोय की नाही म्हणून आपला ट्राय करतोय हा, नाहीतर उद्या दुसऱ्या दिवशी सोडला असं होऊ नये. नवरा बायकोला असं म्हणाला की अगं मला श्वास घ्यायला खूप त्रास होतोय. बायको म्हणाली घेता कशाला. काय म्हण, बायका हुशारच असतात ना, तिने खटाकन खोडून टाकला त्याला, घेतो कशाला श्वास. चला दीर्घ श्वास घ्या, परत मागे जा, मार्क करा. काहीतरी केलं मार्क, जागेवर या. लक्षात ठेवले ना काय मार्क केलंय ते. ओके, आता हाच प्रयोग पुन्हा करायचा आहे, पण जरा वेगळ्या पद्धतीने करायचा. हात वर घ्या. आता मात्र डोळे मिटायचे, शांतपणे डोळे मिटा. काही जण माझ्याकडे उघड्या डोळ्यांनी बघतायत तरी सुद्धा डोळे मिटा, म्हणजे आंख बंद कीजिए. ओके, आता मगाचा मार्क लक्षात ठेवा, मनातल्या मनात उघडायचा नाही, डोळे उघडायचे नाही. ओके, दीर्घ श्वास घ्या, परत हळूच सोडा, परत श्वास घ्या. श्वास घेत घेत मागे जा, जा मागे, जा मागे. ताण द्या, कमरेला ताण द्या, द्या ताण अजून. गो बॅक, जा पुढे, जा पुढे. उघडून पुन्हा एकदा मार्क करा. मार्क केले, दोन्ही मार्क केले, बसा खाली. पहिल्या मार्कपेक्षा दुसऱ्या मार्कला, पहिल्या मार्कपेक्षा डोळे उघडे असताना आणि नंतर किती जण पुढे केले, हात वर करा. वा, शेंदुर्णीकर हुशारच. त्याच जागेवर किती जण राहिले, काही जण राहिले. मागे किती जण राहिले, काही जण राहिले. जे पुढे गेले त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा, कारण ते पुढे गेले. किती पुढे गेले सांगता का जरा, अंतर किती पुढे गेले. हा, किती गेला, एवढं. ओके, अजून ते एवढे गेले, एवढं ना, मी जास्त दाखवतोय. ओके, अजून इकडे किती पुढे गेले, किती, एक वीक. अच्छा, अजून एवढे गेले. आता लक्षात घ्या, खरं तर हा गेम मोठा आहे पण मी छोटा केला आता जरा. लक्षात घ्या, 5वीत असताना शिकवलं होतं की कोणीय अंतर अंशात मोजायचे असतात. डिग्रीमध्ये आपण कशात मोजतोय, आज 2024 कशात मोजतोय, अशी अंतर मोजतात का. आणि म्हणून चाकोरी बाहेरचं शिक्षण, वर्गात जे शिकवलं जातं ना, काडीची किंमत नाही. शिकवू नका असं नाही सांगत आहे, सांगतोय काय, जे शिकवायचंय ना ते जगण्याशी संबंधित आहे का, मला जगायला उपयोगी आहे का, हे जोपर्यंत सांगत नाही ना शिक्षणाला अर्थच नाही. आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आता ज्या गोष्टी आलेल्या आहेत, मी अत्यंत चांगला पुरस्कारता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे, मलाही मान्य आहे. म्हणजे कशी अंमलबजावणी करायची हे मलाही मान्य आहे. पण जोपर्यंत चांगलं शिक्षण, पोराला उपयोगात येणारं शिक्षण, आज आपला प्रॉब्लेम काय झालाय, जगणं का आनंदी होत नाहीये, याचं मूळ कारण असं आहे की आपण प्रत्येकाला सांगतोय तुलाही झाडावर चढायचंय, तुलाही झाडावर.
हत्तीलाही सांगायचं झाडावरच चढ, कासवालाही म्हणायचं झाडावरच चढ आणि पक्षालाही म्हणायचं झाडावरच चढ. माकडाला तर उड्याच मारायला लावायच्या. खरं तर सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये किंवा त्या द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये ज्याला जे येतं, जो जे वांछील तो ते लावं, ज्याला जे चांगलं येतं त्याला ते शिकवलं गेलं. अर्जुनाला नाही म्हणजे अर्जुनाला नाही मुष्टियुद्ध शिकवलं, त्याला धनुर्विद्याच शिकवलं. भीमाला नाही बाकीचं शिकवलं, त्याला गदायुद्ध शिकवलं, त्याला मुष्टियुद्धच शिकवलं. आणि म्हणून जो ज्याच्यात चांगला आहे असं म्हटलं जातं की आपल्याकडचं हे जे मॉडेल आहे हे हेल्सिंकीचं मॉडेल आहे. म्हणजे हेल्सिंकी मधलं मॉडेल आपल्याकडे आलेलं आहे. आणि ह्या मॉडेलमधला सगळ्यात महत्वाचा भाग काय की मुलांनी म्हणजे मी जसं आत्ता बोलतोय तसं नाही शिकायचं. आता मुलांनी गोल गोल बसायचं आणि एकमेकाकडनं शिकायचं. मी मेंटॉरच्या भूमिकेत असलं पाहिजे, मी फक्त लायझनिंगच्या भूमिकेत असला पाहिजे, मी फक्त समन्वयकाच्या भूमिकेत शिक्षक असला पाहिजे. मुलांनी मुलांना शिकवायचं अशा पद्धतीची धारणा आहे. अर्थात ती यायला वेळ लागेल, त्याला खूप ट्रेनिंग्स करावी लागतील. पण माझा उद्देश एकच छोटा होता की या सगळ्या याच्यामध्ये आपण जे शाळेत शिकतो त्यापेक्षा चाकोरी बाहेरच्या शिक्षणाला प्रचंड किंमत आहे. आणि म्हणून ती चाकोरी बाहेरची जी काही पद्धती आहे ती पद्धती आपल्याला आत्ता अंमलबजावणी करावी लागेल, ती आपल्याला आत्मसात करावी लागेल आणि ती पुढं न्यावी लागेल. अर्थात आपण शिकत असताना अनेक मार्गाने शिकतो, जसं अनुभवातनं शिकतो, जे खोलात जाऊन शिकतो. नव्या शैक्षणिक धोरणात एक शिक्षण पद्धती आहे, मुद्दामून उल्लेख करतोय, ती म्हणजे संशोधनाधिष्ठित शिक्षण पद्धती. संशोधनाधिष्ठित शिक्षण पद्धती म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीमध्ये प्रचंड ताकद लावायची, समई लावायची आहे. समई लावली आहे, समोर मोर आहे वरती, ह्या मोराच्या चोचेमध्ये एक छिद्र आहे. का असेल? छिद्र का असेल? कुठल्याही समईत बघा एक छिद्र असतं. का असेल? असा प्रश्न जोपर्यंत आपण आपल्याला विचारत नाही, मी छोटं उदाहरण दिलं मुद्दामून, तोपर्यंत मेंदूला ताण येणार नाही. मेंदूला ताण येणं म्हणजे काय? झिंजिण्या असणं. झिंजिण्या येणं म्हणजे काय? जी.ए. कुलकर्णींच्या भाषेमध्ये वपूंच्या भाषेमध्ये, वपू काळेंच्या भाषेमध्ये वपुर्झा मधलं वाक्य आहे. वपुर्झामध्ये ते असं म्हणतात की रातकिडा ओरडतो त्याचा नाही त्रास होत, कुठून ओरडतो त्याचा त्रास होतो. किती गंमत आहे? रातकिडा ओरडतो त्याचा नाही त्रास होत, कुठून ओरडतो. कारण रातकिडा ओरडायला लागला की आपल्याला इकडनं पण आवाज येतो, इकडनं पण येतो, समोरनं पण येतो, मागणं पण येतो, कारण तो एका ठराविक अंतरावर बसलेला असतो. आणि मग ते जे काही साऊंडच्या ज्या काही वेव्ज आहेत त्या वेव्हसाठीचा तो अभ्यास आहे अर्थात. आणि मग ते मेंदूला झिंजिण्या आणणारं जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. मेंदूला झिंजिण्या आणण्याचं काम हे दोन गोष्टींनी होतं. असं म्हणतात की मनभर वाचावं, पानभर लिहावं आणि कणभर का होईना त्याचं चिंतन करावं. मी जे वाचतो आहे हे वाचन मला, म्हणजे मी जर एखादं पुस्तक वाचलं तर त्या पुस्तकावर मला 1 तास बोलायचंय असं जर मी ठरवलं तर मग मला त्या वाचनाचा उपयोग होईल. आणि त्याचा उपयोग मला आनंदी जगण्याशी करता येईल. आनंदी जगणं इतकं सोपं नसतं जितकं वाटतं. याचं कारण आपल्याला दुःख हे वारंवार आणि पदोपदी सामोरं येतं. पण दुःखाच्या प्रसंगात ज्याला स्थिर राहता येतं, आपण स्थितप्रज्ञ तर काही राहू शकणार नाही. स्थितप्रज्ञ ज्ञानेश्वर माऊली होऊन गेले. प्रत्येक प्रसंगात त्यांच्यावर बेतलेले प्रसंग जर पाहिले तर ते प्रसंग आपल्यावर तर काही नाही येत ना. आपल्यावर तर काही पाठीवर कोरडे कोणी ओढत नाहीये, आपल्याला काही कुणी मारत नाहीये. मारायला तर आता अधिकार पण नाहीये. विनोदाचा भाग आपल्याला माहिती आहे की जर एक छडी मारली तर 1 लाख रुपये मिळाले कोर्टाकडनं, शिक्षकांनी मारले त्याला दंड बसला आणि त्या पोराला 1 लाख मिळाले. तर आमच्या काळी जर असतं तर मी आज कोट्याधीश झालो असतो. किती छड्या खाल्ल्यात लहानपणी. आणि त्या छड्या खाणं हे अर्थात छडी लागे छमछम हा भाग गमतीचा जरी वाटत असला तरी तो महत्वाचा होता. कारण शिकण्यासाठी ती एक उमेदीची गरज आपल्याला नक्कीच असते. मित्रहो, शेवटाकडे जातो की आपल्याला आनंदी जगण्यासाठी स्वतः आनंदी राहणं आणि इतरांना आनंदी करणं फार महत्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण काटे पेरत राहतो आणि आपल्याच वाटेवर ते काटे येतात. ते येऊ द्यायचे नसतील तर मला वाटतं की आपण इतरांच्या वाटांवर फुलं जर टाकली तर आपल्याही वाट्यांवर कुणीतरी फुलं टाकील. आपल्या दुःखाचे प्रसंग त्या वेळी गिळायचे आणि सामोरं जायचे. अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतात की गाडगे महाराज असं म्हणाले
की त्यांचा जेव्हा मुलगा गेला त्यावेळी की असे अनेक गेलेले आहेत, त्याचं काय मी घेऊन बसलो. गाडगे महाराज त्या मगाशी कर्मवीर अण्णांचा उल्लेख झाला की अण्णांना असं म्हणाले की अण्णा तुमची भेट खूप उशिरा झाली, मला जर असं आधी कळलं असतं की शाळा काढायच्या, मी उगीच धर्मशाळा काढत बसलो, इतक्या धर्मशाळा काढल्या. खरं तर तुमच्या शैक्षणिक संस्थेचं कौतुक मला यासाठी वाटलं की नुसत्या शाळा काढल्या नाही तर त्या शाहू महाराजांच्या धर्तीवर प्रत्येक ठिकाणी हॉस्टेल्स काढलेली आहेत आणि ती हॉस्टेल्स की ज्याच्यामधनं अनेक म्हणजे सगळ्या जाती धर्मांची मुलं शिकली आहेत. आणि मला वाटतं हे खरं तर आनंदी जगणे, गरुड भरारी घेणारं हे सगळं काम तुमच्या सगळ्या संस्थेचं आहे. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक म्हणजे खरं तर आभार व्यक्त करतो. आनंदी जगावं यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमाला वर्ष 16वे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर संजय चाकणे सर यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून कसं जगावं, जगणं सुंदर आहे हे व्याख्यान आपल्यासमोर आज सादर केलं. आजचं हे तिसरं पुष्प या ठिकाणी सादर झालं. या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय सागरमलजी जैन हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे सहसचिव आदरणीय दादासाहेब यू पाटील सर हे सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मी समितीच्या वतीने आभार मानतो. या शंदुर्णी नगरीचे ज्येष्ठ नागरिक आगरचंद जैन काका हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू यांचेही मी या कार्यक्रमात आभार मानतो. संस्थेचे सर्व कर्मचारी, नगरपंचायत शंदोर्णी, तसेच या कार्यक्रमासाठी पेंडॉल आणि साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देणारे आमचे आदिल भाऊ, तसेच या कार्यक्रमासाठी दृश्य अदृश्य स्वरूपात तसेच कळत न कळत ज्या सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं असे सर्वांचे पत्रकार झालं या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि या 16व्या वर्षाच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाची आज सांगता झाली असे मी आयोजन समितीतर्फे या ठिकाणी सूचित करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.